दंडोत प्रणाम मायबाप. जीवाला जेव्हा प्रपंचात आणून मनुष्य देह दिला जातो त्यावेळेस तो तर अज्ञानीच असतो. त्याला ज्ञान घ्यायची त्याच्यात स्मृती दिलेली असते परमेश्वरानं. त्याला बुद्धी दिलेली, स्वातंत्र्य दिलं ज्ञान घ्यायचं आणि वाचा दिली. तर ह्या तिन्हीचा उपयोग करून तो ज्ञान घेऊ शकतो. परंतु तो संसारात आल्यानंतर ह्या संसाराला भुलतो, सांसारिक सुखाला भुलतो, दृश्य जगाला भुलतो, दृश्य संसाराला भुलतो आणि ज्ञान वगैरे काही घेण्याचं तो काही पसंत करत नाही आणि संसार करत राहतो आणि संसारातच मरतो. तर आणि तो जेव्हा ह्या मोहातून बाहेर निघतो, अज्ञानातून बाहेर निघण, त्याच वेळेस त्याला परमेश्वर समजतो. त्याला त्याची खरी जीवनाची वाट काय आहे हे समजते. पण जोपर्यंत तो ह्या मोहातून निघत नाही तोपर्यंत त्याला संसार का त्याचा खरा मार्ग जो आहे तो कळत नाही. त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतीत रिष्यते तदा गंतासी निरदम श्रोतविषय श्रुतस्ते. ज्यावेळेस तू ह्या मोहरूपी चिखलातून बाहेर पडशील, अज्ञानरूपी चिखलातून बाहेर निघशील, तेव्हाच तुला परमेश्वराचं स्वरूप कळल, नाहीतर कळणार नाही. त्यामुळे मायबाप, ह्या मोहरूपी चिखलातून बाहेर निघा आणि परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, परमेश्वर कसा आहे, आपल्याला या संसार रूपी सागरातून कसं तरुण जायचं आहे हे जाणून घ्या आणि तरुण जा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.